मंडळी, माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अयोध्येतील राम मंदिराबाबत केलेलं विधान पुन्हा एकदा चर्चेत आलंय। चंद्रचूड म्हणाले होते की तिथे बाबरी मशिदीची निर्मितीच अपवित्र होती आणि यावरून आता वाद निर्माण झालाय। त्यांच्या या विधानावर आधारित सुप्रीम कोर्टाच्या राम मंदिर निकालाविरोधात क्युरेटिव्ह याचिका दाखल होऊ शकते असा मतप्रवाह सुरू झालाय। राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे माजी संचालक प्रोफेसर मोहन जी गोपाल यांनी या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी म्हटलंय की चंद्रचूड यांचं विधान म्हणजे 2019च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या विरोधात आहे। त्या निकालात स्पष्ट सांगितलं होतं की मशीद निर्माण करण्यासाठी मंदिर नष्ट केल्याचा काही पुरावा नाही। राम मंदिराबाबतचा निकाल रंजन गोगोई, S.A. बोबडे, D.Y. चंद्रचूड, अशोक भूषण आणि S. अब्दुल नझीर यांनी दिला होता। संचालक प्रोफेसर मोहन जी गोपाल म्हणतात की निकालावर लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे आणि यामध्ये काही वैयक्तिक मतांचं मिश्रण होऊ नये। त्यांनी असंही सांगितलं की या विधानाच्या पार्श्वभूमीवर क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याचा विचार होऊ शकतो, कारण निकालावरील विश्वास कमकुवत होऊ शकतो। दरम्यान चंद्रचूड यांनी आधी स्पष्ट केलंय की त्यांचे शब्द चुकीच्या पद्धतीने मांडले गेलेत। सुप्रीम कोर्टाचा निकाल साक्ष आणि कायदेशीर तत्वांवर आधारित होता आणि तो 1000पेक्षा अधिक पानांचा होता असं त्यांनी सांगितलंय। अशा स्थितीत अयोध्या निकालावर पुन्हा चर्चा सुरू झाल्याचं दिसून येतं आणि कायदेशीर पर्याय कोणता लागू होऊ शकतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंटमधून नक्की कळवा। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राइब करा। त्याचं काय महाराष्ट्र।